नमस्कार मंडळी. जुन्नरच्या सुनबाई या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. आणि आज ना आम्हाला हळद दळायला जायचे, पण त्याच्या अगोदर म्हटलं तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं द्यावीत. सगळ्यांचा म्हणजे तुम्हाला सगळ्यांना हे दोघं जण दिसत होते नेहमी व्हिडिओमध्ये. तर सगळ्यांचा म्हणजे खूप सारे प्रश्न आहेत बरं का, पण त्यातला एक कॉमन प्रश्न होता तो म्हणजे तुम्हाला मुलं किती आहे, तुम्ही राहता कुठं. तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यावी म्हटलं. आता कमेंट सगळ्यांना करणं पॉसिबल होत नाही, त्याच्यामुळे म्हटलं व्हिडिओ मार्फतच म्हणजे तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करावी. तर आम्ही जुन्नरमध्ये राहतो, म्हणजे आळेफाट्यामध्ये, म्हणजे जुन्नर तालुक्यामध्ये आळेफाटा आहे, तर तिथं आम्ही राहतो. आणि हे दोघं जण नाहीत फक्त, म्हणजे ही आता जवळजवळ 8 वर्ष झाली, म्हणजे 7 वर्षाची झाली, 7 7.5 8 वर्षाची होईलच आता. आणि माझी एक मोठी मुलगी आहे, ती 9 वर्षाची होऊन गेली, म्हणजे आता 10 वर्षाची होईल ती. म्हणजे 10 वर्षाची एक मुलगी, एक 7.5 वर्षाची मुलगी होऊन गेली. आणि हा आहे 3 वर्षाचा होऊन गेला, म्हणजे 3.5 वर्षाचा झाला. तर 2 मुली आणि एक मुलगा आहे. तर सगळ्यांचं म्हणजे असा प्रश्न होता की तुम्ही नेमकं काय ट्रीटमेंट केली होती, किंवा त्याच्यावरती म्हणजे काय उपाययोजना केली होती, किंवा चेक केलं होतं का. तर नाही, आम्ही म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती की आमचं एवढी आर्थिक परिस्थिती नाहीये की आम्ही चेक वगैरे करू, किंवा चेक करणं आजकाल म्हणजे गुन्हाच आहे मोठा. आणि चेक करून काय होणार आहे, म्हणजे चेक कोणीच करू नये खरं तर. म्हणजे जे आपल्याला देवाने पदरात दिलंय ना ते आपण स्वीकारावं. आता मुली पण असाव्यात आणि मुलगा पण असावा ही अपेक्षा करणं चुकीचं नाहीये. सगळ्यांना वाटतं की मुलगा पण असावा, मुलगी पण असावा. पहिला मुलगा असेल तर सगळ्यांना वाटतं दुसरी मुलगी व्हावी, आणि पहिली मुलगी असेल तर सगळ्यांना वाटतं दुसरा मुलगा व्हावा. म्हणजे अशी अपेक्षा असते. तर आम्हाला 2 मुली होत्या, तर आम्हाला अशी अपेक्षा होती की आम्हाला एक मुलगा व्हावा. त्याच्यानंतर म्हणजे आम्ही एक म्हणजे हे करून बघितलं बाबा, एक हे करून बघू आपण, म्हणजे आपल्या नशिबाने झाला मुलगा तर झाला, नाही तर मग हे होतं. म्हणजे आम्ही चेक वगैरे काय केलं नव्हतं. आणि त्यासाठी खरं तर आमच्याकडे म्हणजे ट्रीटमेंटसाठीच एवढे म्हणजे पैसे नव्हते. माझी सगळी म्हणजे ह्याच्या वेळेसची सगळा जो काही ट्रीटमेंटचं म्हणजे हे आहे ते सगळं मी सरकारी दवाखान्यामध्ये केलेलं आहे. गोळ्या पण तिथल्याच, परत ट्रीटमेंट सगळी सरकारी दवाखान्यामध्ये. आणि माझी डिलेवरी सुद्धा सरकारी दवाखान्यामध्ये झाली, म्हणजे सिझर झालं पण सरकारी दवाखान्यामध्ये झालं. आम्हाला जास्तीत जास्त 2-2.5 हजार रुपये खर्च आला असतील, म्हणजे सिझरिन डिलेवरीमध्ये. ह्याच्या वेळेस सरकारी दवाखान्यामध्ये झाली त्याच्यामुळं. आणि दोन्ही मुलींच्या वेळेस प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये झाली होती डिलेवरी, ती पण मुंबईला, आणि नॉर्मल होती. आणि ह्या वेळेस थोडंसं कॉम्प्लिकेशन झालं होतं, म्हणजे जे काही पाणी असतं ते कमी झालं होतं, म्हणजे संपलंच होतं पाणी. आणि बाळ पूर्ण कोरडं पडलं होतं, त्याच्यामुळं सिझरियन डिलेवरी करायची वेळ आली. कारण नॉर्मल डिलेवरी म्हणजे पॉसिबलच नव्हती, असं म्हणजे पाणी वगैरे नव्हतं त्याच्यामुळं. तर मी एक केलं होतं बरं का, म्हणजे एकतर मुलगा होण्यासाठी तुम्ही बऱ्याच काही काही गोष्टी करू शकता, काही पथ्य वगैरे असतात ते पाळावे लागतात. आणि डॉक्टरांची ट्रीटमेंट सुद्धा असते, म्हणजे मुलगा होण्यासाठी चेक न करता सुद्धा खूप जास्त पर्याय आहेत. एक डॉक्टरांची ट्रीटमेंट तुम्ही घेऊ शकता. आणि ना मुलगा व्हावा म्हणून अगोदरच ट्रीटमेंट केली जाते आजकाल. म्हणजे बघा, टेक्नॉलॉजी म्हणजे सायन्स इतकं पुढे गेलेलं आहे की मोठ्या मोठ्या डॉक्टरांच्या सहाय्याने आपण अगोदरच ट्रीटमेंट करू शकतो. आणि त्याच्यानंतर मी एक खूप म्हणजे अगोदर ट्रीटमेंट करायला सुद्धा माझ्याकडे म्हणजे आमच्याकडे म्हणजे आमची एवढी परिस्थिती नव्हती. तर आम्ही म्हणजे काय केलं होतं, इथं जवळच ना नाकात औषध सोडणारे असतात बघा. तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की 2 महिन्याचं साधारण 2 महिन्याची प्रेग्नन्सी असली की मग नाकात औषध सोडलं जातं. आता हे नाकात औषध सोडणं म्हणजे कितपत खरं आहे, कितपत खोटं आहे, मला खरंच नाही माहिती बरं का. पण माझ्या बहिणीने अगोदर सोडलं होतं. साधारण 2 महिन्याची प्रेग्नन्सी झाली की मग नंतर नाकात औषध सोडलं जातं. बऱ्याच जणींचं मी ऐकून होते, आणि बरीच गर्दी होती तिथं. म्हणजे मी जिथं गेले होते ना नाकात औषध सोडायला, तिथं बरीच गर्दी होती. आणि फक्त 500 रुपये घेत होते, एक नारळ आणि एक 2 अगरबत्त्या असं काहीतरी न्यायचं होतं तिथं. आणि अमावस्यापोटी जायचं, म्हणजे काहीच खाता पिता नाही जायचं. अंघोळ करून गेलं तरी चालेल, फक्त आपल्या म्हणजे एक घोट सुद्धा कशाचा घ्यायचा नाही, म्हणजे चहा पाणी असं काही नाही. सकाळी उठल्या उठल्या लवकर जायचं, शनिवारच्या दिवशी जायचं असतं. तर माझ्या बहिणीचं म्हणजे ऐकून मी पण गेले होते. आणि मग आता तो म्हणजे याच्यानुसार म्हणजे आपला माझं लक असेल किंवा काय असेल, तर मुलगा झाला. तर ते त्याच्यामुळे झाला की कशामुळे ते खरंच मला माहिती नाही. पण ते ह्याच्याच वेळेस तशी ट्रीटमेंट केली होती. कारण आम्हाला म्हणजे आता बघा, 2 मुलींच्या नंतर मुलगा असावा असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्याच्यामुळे मग आम्ही हे सगळं केलं होतं खटाटोप. आणि आता हे खरंच सायन्स
ह्याच्यानुसार खरंच म्हणजे आहे चांगलं की नाही आहे, किंवा खरं आहे की नाही, हे टाकल्याने खरंच मुलगा होतो का नाही मला खरंच माहित नाही. पण हे मी केलं होतं फक्त उपाय, बाकी काहीच उपाय नव्हता केला. आणि 9व्या महिन्यामध्ये मला साधारण म्हणजे झोप सुद्धा लागत नव्हती, म्हणजे इतकं टेन्शन यायचं. म्हणजे 8 महिने माझे म्हणजे हे केले एकदम असे इझिली. पण 9वा महिना जसा लागला तसं एकदम मनाची धडधड धडधड चालू, म्हणजे डिलिव्हरी होईपर्यंत. आणि देवाच्या कृपेने मुलगा सुद्धा झाला. तर हा एक मी क्वेश्चन म्हणजे हे एक तुमचं जे काय म्हणजे प्रश्न होते बरेचसे, तर ते मी एक कंप्लीट केलेत. म्हणजे नको परत म्हणायला की काही सांगितलं नाही आम्हाला असं. तर चला, आज ना आम्ही हळद दळायला गेलो होतो, तर त्याच्यामुळे बघा आमची लाईट गेली वाटते. तर हळद दळायला गेलो होतो, तर तिकडून आले दमून. आता म्हणजे मधीच त्याच्यामुळे मग व्हिडिओ मला बंद करायची वेळ आली होती, कारण की लाऊडस्पीकर चालू झाला होता गाण्यांचा, त्याच्यामुळं मग काही बोलताच येत नव्हतं. आणि मग तिकडून आल्याच्या नंतर मग आता राहिलेला चालू केलाय. तर चला, व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय कर.